वेळ रात्री 12 वाजताची। स्थळ होतं सोलापूर रेल्वे स्टेशनच्या वॉटर फिल्टर सेक्शनचं। या ठिकाणी काम करणारे कर्मचारी अब्दुल समद हे आपलं काम करून ऑफिस मधील खुर्चीवर बसले असता त्यांना अचानक दरवाजा उघडल्याचा आवाज आला। कुणी उघडलाय पाहण्यासाठी त्यांनी आपली मान वळवली तर कोणी व्यक्ती दिसली नाही। मात्र ज्यानं दरवाजा उघडला त्याला पाहिल्यावर मात्र धाबेदन आणले, कारण हा दरवाजा माणसाने नव्हे तर एका अजस्त्र महाकाय अशा नागाने उघडला होता। नाग दरवाजाच्या फटीतून आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता, पण नागाची ही जाड लांबी महाकाय असल्यानं त्याला त्या फटीतून आत प्रवेश करणं शक्य नव्हतं। त्यामुळे त्या नागानं त्या फटीत तोंड घालून दरवाजा ढकलून तो उघडला। त्याची लांबी 6 फुटापेक्षा जास्त होती। नंतर तो नाग निर्भीडपणे कुठेही वावरायला लागला। हे पाहता समद यांनी ताबडतोब प्रसिद्ध सर्पमित्र अनिल आलदार यांना फोन केला। संकटाच्या हाकेला तत्परतेने प्रतिसाद देत सर्पमित्र अनिल आलदार विजेच्या वेगानं घटनास्थळी पोहोचले आणि भयानक सर्पाचा सामना करण्यासाठी ते सज्ज होते। जवळ असलेलं कौशल्य, अनेक वर्षाच्या अनुभवानं त्यांनी अत्यंत विषारी अशा नागाला सुखरूपपणे पकडलं। त्यासाठी त्यांनी साप पकडण्याची विशिष्ट स्किटचा देखील वापर केला। तहान भागवण्यासाठी रेल्वे स्थानकासारख्या थंड वातावरणात उन्हाळ्याच्या दिवस असल्यामुळे हे साप आश्रय घेऊ शकतात। या काळात हे चिडखोर बनतात। शिवाय सापांना त्यांचं भक्ष्य म्हणजेच उंदीर, बेडूक इत्यादी विपुल प्रमाणात रेल्वे स्थानकाच्या परिसरात उपलब्ध असल्यानं त्यांचा वावर या ठिकाणी जास्त प्रमाणात आहे, असं त्यांनी सांगितलं। अनिल आलदार यांच्या धाडसी बचाव कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना घटनास्थळी उपस्थित असलेल्या सर्वांनी त्यांचे मनपूर्वक आभार मानले। सतत गजबज असल्यानं हा साप पकडणं अतिशय महत्त्वाचं होतं, त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।